मेष राशींच्या लोकांना 2025 हे वर्ष कसे जाणार? 2025 मध्ये या गोष्टी घडणारच. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे. या वर्षी शनी आणि गुरूच्या संक्रमणाचा तुमच्यावर प्रभाव राहील. मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला राहील, परंतु एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. जाणून घेऊया मेष राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या दृष्टीने कसे असेल. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत लोकांना अधिक जागरूक राहावे लागणार आहे. आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर अधिक सतर्क राहा. यावर्षी जोखीम टाळावी लागेल. हाडांच्या समस्या उद्भवतील. मेष राशींच्या लोकांसाठी 2025 मध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत अधिक वाद होतील. अधिकाऱ्यांकडून ताण सहन करावा लागेल. यावर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल, ज्या तुम्हाला यश मिळेल. व्यापारात अधिक मानसिक तणाव सहन करावा लागेल. तांत्रिक अडचणी आणि खर्चाला सामोरे जावे लागेल. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. सहकाऱ्यांशी समन्वय राखा. मेष राशी 2025 मध्ये आर्थिक बाबतीत कसे असेल ते आता आपण पाहूया. मेष राशींच्या लोकांसाठी हे वर्ष अधिक खर्चिक असणार आहे. मालमत्ता खरेदी करायची असेल तर नवीन आशेचा किरण मिळेल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. महिन्याच्या मध्यात तुम्हाला अनपेक्षित नफा आणि पैसा मिळेल. जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा. आरोग्यासाठी अधिक पैसे खर्च होतील. कोर्टाच्या प्रकरणापासून दूर राहा. मेष राशी 2025 मध्ये प्रेम जीवनासाठी कसे असेल. मेष राशींच्या लोकांसाठी हे वर्ष घर, कौटुंबिक आणि प्रेम संबंधांच्या बाबतीत संमिश्र असेल. यावर्षी तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात अनेक समस्या आणि तणावांना सामोरे जावे लागेल. काही भांडणे तणावाचे वातावरण कारण बनतील. प्रियकराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. इच्छुकांचे यावर्षी लग्न जमेल. सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. उधारीचे व्यवहार टाळा. तसेच 2025 मध्ये मेष राशीवर सुरू होणार आहे शनीची 7.5. तर मग मेष राशीसाठी कसे जाणार नववर्ष 2025 ते पाहूया. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करतील. शनीचा मीन राशीत प्रवेश होताच मेष राशींच्या लोकांसाठी शनीची 7.5 सुरू होईल. मीन राशीचा हा 7.5चा दुसरा टप्पा असेल, तर मेष राशीसाठी हा पहिलाच टप्पा असेल. याचा मीन राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे ते पाहूया. कुटुंब, करिअर, मुलबाळ आणि आर्थिक स्थिती या गोष्टींवर शनीच्या 7.5चा नक्की काय परिणाम होईल आणि मेष राशींच्या व्यक्तींना काय सांभाळावे लागेल याविषयी आता आपण जाणून घेऊया. शनीची 7.5 म्हटले की धसकीच भरते, मात्र संपूर्ण काळ खराब असतो असं नाही. मेष राशींच्या लोकांसाठी 7.5चा हा पहिला चरण सुरू होणार आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तीने सावध राहण्याची गरज आहे. सन 2025 पासून सुरू होणारे शनीची 7.5 तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम करेल. घरात वादविवाद वाढू शकतात. घरगुती वादामुळे मानसिक तणाव राहील. घरातील नकारात्मक ऊर्जा मानसिक समस्या वाढवू शकेल. वडिलांशी विनाकारण वाद होऊ शकतात. मोठ्या भावासोबत काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात. जेव्हा शनिदेव वक्री होतील, म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर दरम्यान उलट गतीमध्ये असतील, तेव्हा त्या काळात अडचणी आणखीन वाढू शकतात. या काळात आर्थिक आघाडीवर नुकसान होऊ शकते. पैशांचे व्यवहार विचारपूर्वक करावे लागतील. त्यासोबत गुंतवणुकीच्या बाबतीतही सावध राहावे लागेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल.
ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 7.5 सुरू होताच मेष राशींच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. डोळ्यांशी संबंधित समस्या, त्रास या काळात होऊ शकतात. पायाला दुखापत इत्यादी समस्या असू शकतात. त्यामुळे कोणत्याही शारीरिक समस्येच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. सन 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करतात. मेष राशीवर 7.5चा पहिला चरण सुरू होईल. मेष राशींच्या लोकांसाठी शनीची 7.5 पहिली अवस्था फारशी चांगली नाही असे सांगितले जात आहे. या राशींच्या लोकांच्या खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते. शनी 7.5चा प्रत्येक टप्पा हा 2.5 वर्षाचा असतो. या काळात व्यक्तीला जीवनात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. शनिदेव हा न्यायाचा देवता आहे. शनिदेव कर्मानुसार फळ देतात असे सनातन शास्त्रात नमूद केले आहे. जे चांगले कर्म करतात ते शनिदेवाच्या आशीर्वादाचे भागीदार होतात. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे व्यक्तींच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. वाईट कर्म करणाऱ्यांना शनिदेव शिक्षा देतात. शनिदेवाची वाईट नजर व्यक्तींवर पडली की त्याला जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शनीची महादशा आणि 7.5 या काळात व्यक्तीला कठीण प्रसंगातून जावे लागते. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून लवकरच शनी राशीत बदलणार आहे. शनीच्या राशी बदलामुळे राशीच्या पहिल्या राशीला 7.5 सुरू होईल. ज्योतिषांच्या मते 29 मार्च 2025 रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत, या राशीत शनिदेव 2.5 वर्ष राहतील. शनिदेवाच्या राशी बदलामुळे मकर राशींच्या लोकांना 7.5 पासून मुक्ती मिळेल. सध्या मकर राशींच्या लोकांसाठी 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्याचबरोबर कुंभ राशींच्या लोकांसाठी 7.5चा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या कुंभ राशीत 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. मेष राशींच्या लोकांना 7.5 सुरू होणार तर मीन राशींच्या लोकांसाठी 7.5चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सध्या मीन राशीत शनीच्या 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. मीन राशीत शनीच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांसाठी 7.5 सुरू होईल. या राशींच्या लोकांना 31 मे 2032 रोजी 7.5 पासून मुक्ती मिळेल. शनीच्या 7.5च्या मुक्तीचे काही उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि देवता हनुमानजी आहे. त्यामुळे मेष राशींच्या लोकांना विधीनुसार हनुमानजीची पूजा करावी. तसेच पूजेदरम्यान दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. हनुमान चालीसाचे पठण केल्याने शनीची बाधा दूर होते. मेष राशींच्या लोकांनी दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजीची पूजा करावी. तसेच पूजेदरम्यान हनुमानजींना मोतीचूर लाडू अर्पण करावे. तसेच हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात. जर तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर दर मंगळवारी मंदिरात जाऊन राम परिवाराची पूजा करा. तसेच मंदिरात झाडू दान करा. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा. हा उपाय केल्याने शनीची बाधा संपते. शनिवारी चुकूनही गरीब आणि गरजू लोकांना दुखवू नका. या दिवशी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोकांमध्ये दान करा. मीठ, तेल, काळे तीळ, छत्री, चामड्याचे शूज, चप्पल इत्यादी गोष्टींचे दान करणे शुभ आहे. मेष राशी 2025 उपाय. मेष राशींच्या लोकांनी 2025 मध्ये नियमित शनी स्तोत्राचे पठण करावे. मेष राशींच्या लोकांसाठी 2025 मध्ये 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल.
तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग सहन करायला शिका. तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले आणि राग सहन करायला शिकला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.